श्री स्वामी समर्थ मित्रांनो, तर अक्कलकोटचे दर्शन आपल्याला झालेलं आहे आणि या दर्शनामध्ये आपल्याला काही चांगले अनुभव आले, काही वाईट अनुभव आले आणि काही व्यवस्थापनाचे अनुभव आले. या सर्व गोष्टी आपण डिस्कस करणार आहोत. तर मित्रांनो, सकाळचे 6 वाजता आपण अक्कलकोटला पोहोचलो. अक्कलकोटला पोहोचल्यावरती मित्रांनो, आपण प्रथमतः पार्किंग शोधली. पार्किंग ही भव्य दिव्य आहे इथली आणि इथलं व्यवस्थापन जे आहे ते पार्किंगमध्ये खूप सुंदर आहे. मित्रांनो, आम्ही गाडी पार्क केली आणि इथे सेफ्टी एवढी भारी आहे मित्रांनो, की आमच्या गाडीला काही देखील झालं नव्हतं. एवढं सुंदररित्या या पार्किंगमध्ये आयोजन आहे आणि सर्व सेपरेट तुम्हाला बघायला भेटेल ना. कुठल्याही प्रकारची कोंडी इथे बघायला भेटणार नाही. त्यानंतर मित्रांनो, पार्किंगपासून 100 मीटरवरती होता भक्त निवास. भक्त निवासामध्ये 2 प्रकार आहेत मित्रांनो. जर तुम्हाला लॉंग स्टे करायचं असेल तर तुम्ही डायरेक्टली रूम घेऊ शकता आणि तुम्हाला डायरेक्टली आंघोळ करून स्वामी समर्थ महाराजांचं दर्शन घेऊन जायचं असेल तर इथे आहे भक्त निवासांसाठी हॉल. आणि म्हणजे त्या हॉलमध्ये तुम्ही डायरेक्टली जावा, तिथे वेट करा आणि तिथे तुम्ही आंघोळ करा आणि दर्शनासाठी जावा. तर आम्ही मित्रांनो हे सेकंडवालं चूज केलं, ज्याच्यामध्ये मित्रांनो आम्हाला आंघोळीसाठी फॅसिलिटीज भेटल्या. सर्व आंघोळीसाठी ज्या फॅसिलिटी भेटल्या आणि जे वॉशरूमच्या होत्या त्या मित्रांनो थोड्याशा, जर मी म्हणलं 10 आउट ऑफ 6 किंवा 7 असं रेटिंग देईल रेटिंगनुसार. कारण मित्रांनो एवढं स्टँडर्ड पण नव्हता आणि एवढं लो लेवल पण नव्हता, एक मिडल हे म्हणलं तरी चालेल या ठिकाणी. आणखीन मित्रांनो आम्ही तिथे आंघोळ केली, त्यानंतर आवरलं सर्व. आवरल्यानंतर डायरेक्टली आम्ही गेलो पुढे स्वामी समर्थ महाराजांचं दर्शन घ्यायला जात असताना मित्रांनो आजूबाजूला आम्ही इकडे तिकडे बघत होतो. जी व्यवस्था होती, जी सुंदरता व्यवस्थापनाने केली होती ती अतिशय सुरेख होती. तुम्ही जर बघत असाल तर इकडे गाय होती आणि पुढे जाऊन मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांची एक मोठी भव्य दिव्य मूर्ती होती. त्याच्यामुळं मित्रांनो या कॉर्नरला जर बघितलं तर लता मंगेशकर यांनी रथ जे होते ते डोनेट केलेले होते. ह्या सर्व गोष्टी त्यांनी अरेंज करून ठेवलेल्या होत्या असं याच्यामध्ये, जे जेणेकरून भक्तांना त्या दिसल्या पाहिजे, त्याची माहितीपर्यंत पोचली पाहिजे. तर मित्रांनो थोडं पुढे गेलो आम्ही आणि मुख्य मंदिराकडे आम्ही चाललो होतो. मित्रांनो मुख्य मंदिराकडे जात असताना काही अनुभव असे आले की वाईट अनुभव म्हणलं तरी थोडेसे चालतील. कारण मित्रांनो महाराजांच्या मंदिरामध्ये इथे जे भक्त येतात ते महाराजांसाठी येतात आणि महाराजांचं दर्शन करण्याची एक तडप असते त्यांच्यामध्ये मित्रांनो. आणि महाराज आमच्यासाठी प्रेम आहेत. स्वामी समर्थ महाराज आमच्यासाठी भगवंत देवापेक्षा म्हणजे देवच आहेत. आणि मित्रांनो आम्ही पुढे जात होतो तर सुरुवातीलाच मित्रांनो दुर्गंध अशी येत होती त्या एरियामध्ये. त्या मार्केटमध्ये मित्रांनो एकतर पहिली गोष्ट, आजूबाजूला इतकं जाम केलेलं आहे आणि त्यामध्ये ती दुर्गंध, असं एकदम दयनीय घाणेरडं वातावरण त्या व्यापाऱ्यांनी करून ठेवलेलं आहे तिथपर्यंत, मंदिरापर्यंत मित्रांनो. जेणेकरून कुठल्याही प्रकारची स्वच्छता नाही, एक दुर्गंधी तिथं येते, एक विचित्र असं वातावरण तिथं पाहायला मिळतं जे एंट्रन्सला आहे मंदिराच्या. त्या एका वातावरणामुळं आपला पूर्णच्या पूर्ण मूड होऊ शकतो. मित्रांनो स्वामी समर्थ महाराजांच्या मंदिरापर्यंत पोहोचस्तोवर आम्हाला असं वाटत होतं की हे एरिया कशाला या लोकांच्या हवाले केलेत. कारण एवढं दयनीय, एवढं घाणेरडं करून टाकलं होतं त्यांनी. आणि आजूबाजूला जर बघितलं तर मित्रांनो ते भक्तांना इकडे या आमच्याकडनं घ्या, तिकडे या आमच्याकडनं घ्या, असं त्यांचं चालूच असतं मित्रांनो. पुढे गेलो मित्रांनो आम्ही, चप्पल स्टँडमध्ये चप्पल काढली आणि त्याच्यानंतर डायरेक्टली आम्ही आत गेलो. जशी चौकट पार केली त्या घाणेरड्या दुनियापासून असं वाटलं की भाई काहीतरी वेगळं चालू. एवढ्या सुंदररित्या महाराजांची पावर आम्हाला जाणवायला लागली होती मित्रांनो. मंदिरामध्ये पाऊल टाकलंच की जी वाईब होती, जे ऑरा होता, जे एक प्रकारची पावर, एक शक्ती होती, ती आम्हाला अशी महसूस होत होती मित्रांनो. थोडं पुढं गेल्यावरती वटवृक्षापाशी आम्ही थांबलो. त्यावेळेस मी माझ्या मनामध्ये काय चाललं होतं हे मलाच माहिती नाही. मी फक्त असं गुंग झालो होतो आणि महाराजांकडे बघत होतो आणि लाईनीला आम्ही थांबलो होतो. लाईनीला थांबल्यावरती मित्रांनो आम्ही पुढं चाललो. पुढे गेल्यावरती मित्रांनो आम्ही बघितलं की स्वामी समर्थ महाराजांचा एक छोटीशी झलक आम्हाला दिसली आणि ती झलक मी माझ्या आयुष्यात लक्षात ठेवेल. कारण एवढ्या सुंदररित्या मित्रांनो ते दर्शन होतं माझं. थोडं पुढं गेला असता महाराजांचा पूर्ण हे चेहरा आम्हाला दिसला. इतका सुंदर वाटत होतं की जसं जसं आम्ही पुढं जात होतो तसं तसं आम्हाला ती पावर जाणवत होती आणि महाराज आम्हाला दिसत होते मित्रांनो. आम्ही पुढं पोचलो, महाराजांचं दर्शन घेतलं. परंतु मित्रांनो दर्शन घेत असताना देखील व्यवस्थापनांकडनं थोडं हे झालं.
ते पुढं जा म्हणत होते, ढकलत होते आम्हाला ढकलत होते, जावा जावा लवकर लवकर जावा. जो भक्त 1,000 किलोमीटर ट्रॅव्हल करून तुमच्याकडे येतोय, 400 500 किलोमीटर ट्रॅव्हल करून येतोय, त्याला तुम्ही 2 सेकंद देऊ शकत नाही किंवा 5 सेकंद त्याच्यासमोर असं थांबवू शकत नाही. यामुळं व्यवस्थापनाकडनं मला असं हे वाटलं की भाई मी 300 किलोमीटर ट्रॅव्हल करून महाराजांचं दर्शन घ्यायला गेलो आणि दर्शन घ्यायला गेल्यावरती डायरेक्टली असं लॉट पुढं जात होता तसं आम्हाला ढकलत होते. महाराजांचं दर्शन आम्हाला झालं, त्याच्या पुढं आम्ही दर्शन केलं, बाहेर आलो. बाहेर आल्यावरती मित्रांनो, तरी पण मी बाहेरनं महाराजांना बघत होतो. समोरनं बघायला नाही भेटलं, ही माझं दुर्दैव असं, म्हणजे एक जास्त वेळ नाही भेटला, थोडा वेळ भेटला, थोडा पाया पडलो आणि पुढे गेलो. कारण डायरेक्टली पब्लिकला त्यांनी सांगितलं होतं की चला एकत्र व्हा, मिक्स होऊन, त्यामुळं आणि असं लॉट निघत होता लिटरली. बाहेर आलो, महाराजांचे दर्शन आम्ही कोपऱ्यातनं बघत बसलो होतो, मी आणि माझा मित्र. दर्शन घेतलं, वटवृक्षाचे दर्शन घेतलं, महाराजांच्या सगळ्या मंदिराचे दर्शन घेतलं, त्यांच्या गादीला हात लावला. ती गादी अशी जाणवते आणखीन, आणि महाराज तिथे जाणवतात आम्हाला. एवढा सुंदररित्या मित्रांनो स्वामी समर्थ महाराजांचं दर्शन आम्हाला झालं. मित्रांनो, एवढा भारी वाटतं, एकदा तरी तुम्ही अक्कलकोटला जावा, व्हिजिट करा आणि तिथे जर तुम्ही बसून बघा की त्या एरियामध्ये काय पॉवर आहे, काय एक खूप सुंदर आहे रे स्वामी समर्थ महाराजांचं मंदिर. तिथं जाऊन तिथं बसणं, तिथं जप करणं, एक असं वाटतं की भाई मी माझ्या एक सोलला हे करतोय. खूप खूप छान वाटलं मित्रांनो. आणि असेच अनुभव शेअर करण्यासाठी बघत राहा स्वामी.